तर कंपायलर, व्हॉट इज मीन बाय कंपायलर? कंपायलर is a system program. Compiler is a system program which takes the input as a source program and converted it into the target program. सिस्टीम प्रोग्राम काय आहे? एक ट्रान्सलेटर आहे. त्याचा रोल काय आहे की सोर्स प्रोग्राम टू, आता तुम्हाला जनरली माहित आहे एखादा प्रोग्राम तुम्ही एक्झिक्यूट करता, पण त्याच्या पाठीमागे काय होतंय? एक बॅकएंडला एक प्रोसेस क्रिएट होते. तर ती प्रोसेस कशा प्रकारची होते? Compiler is a source program which take the input and convert it into the target program. आता सोर्स प्रोग्राम कशा लँग्वेज मध्ये होते? सोर्स प्रोग्राम हे हायर लँग्वेज मध्ये असतो. हायर लँग्वेज कोणत्या कोणत्या आहेत? जे की सी, C++, जावा, ह्या सगळे हायर लँग्वेजेस आहे. हायर लँग्वेजेस का म्हणून म्हणायचा? कारण ते कर्नल पेक्षा लांब आहे, त्याच्यामुळं त्याला हायर लँग्वेज म्हणायचं. आणि टार्गेट प्रोग्राम म्हणजे काय? की टार्गेट प्रोग्राम हे एक असा प्रोग्राम आहे की तो मशीन जनरेट करते. आफ्टर द कंपायलेशन केल्यानंतर एक टार्गेट प्रोग्राम जनरेट होते. तर सोर्स प्रोग्राम इज इन द फॉर्म ऑफ ए हाय लेवल लँग्वेज आणि टार्गेट प्रोग्राम इन अ मशीन लेवल लँग्वेज मध्ये असतो. ऑलरेडी समज तुमचा जो सी किंवा C++ मध्ये असेल किंवा सी मध्ये असेल किंवा जावा मध्ये असेल, हा जो प्रोग्राम आहे तो कशामध्ये? हाय लेवल लँग्वेज मध्ये असतो. आणि त्या लँग्वेजचं कंपायलर काय करतो? एक ऍज अ इनपुट अँड कन्वर्टेड इनटू द मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्व्हर्जन करतो. त्याला मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्व्हर्जन करतो. मशीन लेवल लँग्वेज मध्ये याचं तर ऑब्विसली ह्याच्यावर आपण आज बघणार आहे. ऍक्च्युअली आता तुम्हाला माहित आहे सिमॅटिक एरर मध्ये काय? व्हॉट इज मीन बाय सिमॅटिक एरर? सिमॅटिक एरर, we have to mention some of the semantic error that the semantic analyzer is expected to recognize. हे टाइप मिसमॅच्ड टाइपचे एरर असतात. टाइप मिसमॅच टाइपचे जे एरर असतात त्याला काय म्हणायचं? सिमॅटिक एरर. जे टाइप मिसमॅचिंग असते त्याला काय म्हणायचं? मिसमॅच एरर. अनडिक्लेअर्ड एरर आहे, एखादा व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले नाही तरी आपण त्या व्हेरिएबलला यूज करतो, अशा व्हेरिएबलला काय म्हणायचं? अनडिक्लेअर्ड व्हेरिएबल. हे कोणत्या कॅटेगरीमध्ये जातात? सिमॅटिक एरर कॅटेगरीमध्ये जातात. त्याच्यानंतर रिझर्व्ह आयडेंटिफायर मिसमॅच, जे की रिझर्व्ह आहेत. किती रिझर्व्ह आहेत? ऑलरेडी 32 रिझर्व्ह कीवर्ड आहेत. ते रिझर्व्ह कीवर्ड जर व्यवस्थित किंवा स्पेलिंग वगैरे मिस्टेक असेल तर ते कोणत्या एररच्या कॅटेगरीमध्ये जातात? सिमॅटिक एररच्या कॅटेगरीमध्ये जातात. मल्टिपल डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल इन अ स्कोप. मल्टिपल डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल इन अ स्कोप. जर मल्टिपल डिक्लेरेशन असेल तर ते ह्या कॅटेगरीमध्ये म्हणजे सिमॅटिक एरर कॅटेगरीमध्ये मोडतात. ऍक्सेसिंग अन आउट ऑफ द स्कोप व्हेरिएबल अँड ऍक्च्युअल अँड फॉर्मल पॅरामीटर मिसमॅच. हे अशा प्रकारचे एरर सगळे काय असतात? सिमॅटिक एरर कॅटेगरीमध्ये असतात. तर ऑब्विसली कंपायलर कन्सिस्ट ऑफ ए 6 phases. कंपायलर कन्सिस्ट ऑफ ए 6 phases. ते 6 phases कोणते आहेत? एक तर पहिली फेज आहे ही वाली, त्याला काय म्हणायचं? लॅक्सिकल अनालायझर. ह्या फेजला काय म्हणायचं आपण?
lexical analyzer. Second phase is a syntax analyzer. Third phase is the semantic analyzer. Fourth phase is a intermediate code generation. ही कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे कम्प्युटर इंजिनियरच्या प्रॉस्पेक्टिव्हनी. कम्प्युटर इंजिनियरच्या प्रॉस्पेक्टिव्हनी ही जी कन्सेप्ट आहे फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी मजाकाच्या गोष्टी वेगळ्या, ह्याला सिरियसली बघा. जर तुमचं कोणाला आवाज जरी ऐकू येत असेल, ओनली स्क्रीन जरी ऐकू येत असेल तर सफिशियंट आहे तुमच्यासाठी. ह्याच्यावर 2 ते 3 ऑब्जेक्टिव्ह ऑब्विसली क्रिएट होऊ शकतात. तर ह्याच्यासाठी काय, जी तिसरी फेज आहे आपली इंटरमिडिएट कोड जनरेशन आहे. तिसरी फेज कोणती आहे, सॉरी चौथी फेज कोणती आहे, इंटरमिडिएट कोड जनरेटेड. जे तिसरी फेज आहे आपली ती आहे इंटरमिडिएट कोड जनरेशन. आणि चौथी फेज आहे जी की कोड ऑप्टिमायझेशन. कोड ऑप्टिमायझेशन ही चौथी फेज आहे. आणि लास्ट फेज ऑफ द कंपायलर इज कोड जनरेशन, म्हणजेच कोड जनरेटर. दॅट इज कॉल्ड ॲज. मग आता इथं तुम्हाला ह्या कंपायलरच्या आर्किटेक्चर मध्ये 2 फेजेस मध्ये ही कंपायलर आर्किटेक्चर डिवायडेशन केलेलं आहे. 2 फेजेस मध्ये ह्या कंपायलेशनचं आर्किटेक्चर डिवायडेशन केलेलं आहे. तर पहिल्या फेजेस मध्ये काय आहे की अनालिसिस फेज, आणि सेकंड पोर्शन मध्ये लेफ्ट हँड साइडच्या स्क्रीनच्या लेफ्ट हँड साइडला जर तुम्ही बघितला तर हे 3 फेजेस आहे. त्याला काय म्हणायचं, अनालिसिस फेज म्हणायचं. आणि राईट हँड साइडच्या स्क्रीनच्या त्याला काय म्हणायचं, सिंथेसिस फेज. बेसिकली कंपायलर इज अ कन्सिस्ट ऑफ ए 2 फेजेस. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, फ्रंट एंड ऑफ ए कंपायलर, आणि ह्याला काय म्हणायचं, बॅक एंडला, सिंथेसिस फेजेसला इज बॅक एंड ऑफ ए कंपायलर. मग आता अनालिसिस लेक्सिकल अनालायझर काय घेतो, लेक्सिकल अनालायझर टेक द सोर्स प्रोग्राम विच इज रिटन इन द हाय लेवल लँग्वेज अँड कन्वर्टेड इनटू द स्ट्रीम्स ऑफ ए टोकन मध्ये. लेक्सिकल अनालायझरचा रोल काय, पहिल्यांदा की सोर्स प्रोग्राम टेकन ऍज अ हाय लेवल विच इज रिटन इन द हाय लेवल लँग्वेज अँड कन्वर्टेड इनटू द स्ट्रीम्स ऑफ ए टोकन. स्ट्रीम्स ऑफ ए टोकन मध्ये त्याला कन्वर्ट करणं. मग डेटा कुठे येतो, कंपायलरच्या सेकंड फेज मध्ये. म्हणजे ती सेकंड फेज कोणती आहे, सिंटॅक्स अनालायझर. सेकंड फेज कोणती आहे आपली, सिंटॅक्स अनालायझर. मग त्याचा रोल काय आहे, टेकन द डेटा ऍज अ स्ट्रीम्स ऑफ ए टोकन अँड कन्वर्टेड इनटू द पार्स ट्री मध्ये कन्वर्जन करणं. बेसिक रोल काय सिंटॅक्स अनालायझरचा, की स्ट्रीम्स ऑफ ए टोकन मधून डेटा घेणं आणि कन्वर्टेड इनटू पार्स ट्री मध्ये जनरेट करणं. तशाच प्रकारे तो डेटा सिंटॅक्स अनालायझर, त्याने काय, आउटपुट ऑफ ए सिंटॅक्स अनालायझर इज अ पार्स ट्री. मग डेटा हा पास होतो सिमॅटिक अनालायझर कडे. डेटा इज पास टू द सिमॅटिक अनालायझर. सिमॅटिक अनालायझर ऑल्सो टेक द इनपुट ऍज अ पार्स ट्री. एक पार्स ट्री जनरेट होते, त्या पार्स ट्रीला तो ऍज अ इनपुट घेतो आणि कन्वर्टेड इनटू द इंटरमिडिएट कोड जनरेटर मध्ये त्याचं कन्वर्जन करतो. म्हणजे ऑब्विसली ह्या पोर्शनला काय म्हणायचं, फ्रंट एंड ऑफ ए कंपायलर. जो हा पोर्शन आहे म्हणजे अनालिसिस फेजेस ऑफ ए कंपायलर, दॅट इज कॉल्ड ऍज अ फ्रंट एंड ऑफ ए कंपायलर विच इज अ कन्वर्टेड टू द इंटरमिडिएट कोड. आपण डेटा कुठपर्यंत आले, इंटरमिडिएट कोड पर्यंत आले. आता फ्रंट एंडचा रोल काय आहे की इंटरमिडिएट कोड जनरेट करणं. मग कंपायलर काय करतो, जो इंटरमिडिएट कोड जनरेट केलेला आहे त्याला काय करतो, एक कोड ऑप्टिमायझर कडे पाठवतो. व्हॉट इज द रोल ऑफ ऑप्टिमायझरचा, कशामुळे ऑप्टिमाइज करायचं कोडला, की त्या कोडची रिडंडन्सी रिमूव्ह करण्यासाठी. त्या कोडची रिडंडन्सी रिमूव्ह करण्यासाठी. का म्हणून रिडंडन्सी रिमूव्ह करायची, कारण की त्याची आपल्याला टाइम कॉम्प्लेक्सिटी कमी करायची. जी टाइम लागतो एक्झिक्युशन करण्यासाठी प्रोग्रामला, ती टाइम कमीत कमीत ऑप्टिमल टाइमला तो प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायला पाहिजे आणि विदिन अ स्मॉल टाइम मध्ये तो प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ऑप्टिमाइज्ड कोड ऑप्टिमायझर काय करतो, टेकन ऍज अ इंटरमिडिएट कोड
अँड कन्व्हर्टेड इनटू द ऑप्टिमाइज्ड कोड मध्ये कन्व्हर्जन करतो. आणि फायनली आपल्याला काय भेटते, जो लास्ट फेजेस ऑफ ए कंपायलर इज कॉल्ड ॲज अ कोड जनरेटर. कोड जनरेटर काय करतो की टेकन ॲज अ इनपुट विच इज द ऑप्टिमाइज्ड कोड अँड जनरेट द मशीन लेवल लँग्वेज कोड. म्हणजे फायनल फेज जी 6वी फेज आहे ऑफ ए कंपायलरची, ती काय आहे की आपल्याला ऑप्टिमाइज्ड कोड टेकन ॲज अ इनपुट आणि फायनली कन्व्हर्टेड इनटू द मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्व्हर्जन करणं. तर आपण याच्यामध्ये ऑब्विसली तुम्हाला क्लिअरली जो हा पोर्शन आहे ह्याला काय म्हणायचं, फ्रंट एंड ऑफ ए कंपायलर. ह्या पोर्शनला काय म्हणायचं, फ्रंट एंड ऑफ ए कंपायलर. फ्रंट एंड ऑफ ए कंपायलर कन्सिस्ट ऑफ ए 3 phases. Front end of a compiler consists of a 3 phases, which is कोणत्या phases आहेत त्या, lexical analyzer phase, syntax analyzer phase आणि semantic analyzer phase. ह्या प्रत्येक फेजेसचा रोल वेगळा वेगळा आहे. lexical analyzer काय करतो की सोर्स प्रोग्राम ऍज अ इनपुट अँड कन्व्हर्टेड इनटू द स्ट्रीम्स ऑफ ए टोकन. तशाच प्रकारे सिंटॅक्स अनालायझर काय करतो की स्ट्रीम्स ऑफ ए टोकन ऍज अ इनपुट अँड कन्व्हर्टेड इनटू द पास ट्री जनरेट करतो. ती पास ट्री जो सिमॅटिक अनालायझर काय करतो, त्या पास ट्री ऍज अ इनपुट घेतो आणि ह्याचं आता ही पास ट्री कशा प्रकारे जनरेट होईल किंवा ही स्ट्रीम्स ऑफ ए टोकन कशा प्रकारे जनरेट होईल ह्याचं डिटेल आता फक्त आपल्याला काय आहे, डेटा स्ट्रक्चर मध्ये एक सिंपल बीट आहे आपल्याला आणि तो इम्पॉर्टंट बीट आहे. ह्याच्यावर तुम्हाला 3rd इयरला एक सब्जेक्ट आहे, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, पण लेट कमर्सला अजून एकदा सांगतो की 3rd इयरला एक सब्जेक्ट आहे, त्याचं नाव आहे सिस्टीम प्रोग्रामिंग अँड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून. आणि फायनल इयरला पण एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे जे की कंपायलर बेस्ड आहे. त्याच्यामध्ये 3rd इयरच्या सिस्टीम प्रोग्रामिंग अँड ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ऑलरेडी 6 युनिट हा 2-2 सेक्शन मध्ये कॅटेगराईज केलेले आहे. तर पहिला सेक्शन मध्ये आहे काय, सिस्टीम प्रोग्रामिंग. सिस्टीम प्रोग्रामिंग आहे पहिलं 3 युनिट विच इज कन्सिस्ट ऑफ ए सिस्टीम प्रोग्रामिंग आणि लास्टचे 3 युनिट हे ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. तर कंपायलर इज अ ट्रान्सलेटर फॉर हाय लेवल प्रोग्रामिंग. It concept high level language input and translate into the assembly language. What is meant by assembly language? Assembly language or machine level language at a time. एकाच टाइमला काय करतो, आता तुम्हाला ऑलरेडी जर तुम्हाला डीप मध्ये माहित असेल तर कंपायलर आणि इंटरप्रिटर काय करतो की 1 बाय 1 त्या सोर्स प्रोग्रामची एक लाईन घेतो आणि मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्व्हर्जन करतो. पण कंपायलर काय करतो, होल ब्लॉक घेतो एकच, एक कम्प्लिटली सोर्स कोड टेकन ॲज अ होल ब्लॉक अँड कन्व्हर्टेड इनटू द मशीन लँग्वेज ऍट ए टाइम. एकाच टाइम मध्ये तो कन्व्हर्जन करतो. ऑल्सो रिपोर्ट टू द ऑल द एरर दॅट अपेअर इन द सोर्स प्रोग्राम. रिपोर्टिंग एरर इज द मेन फंक्शन ऑफ ए कंपायलर. ज्यावेळेस तो होल ब्लॉक घेतो त्यावेळेस त्याचे एरर्स आयडेंटिफाय करतो. तो एरर्स कशा प्रकारे आयडेंटिफाय करणार, ते सिंटॅटिक एरर असेल किंवा लॉजिकल एरर असेल, अशा प्रकारचे एरर फाइंड आउट करतो आणि रिपोर्ट करतो. पण सायमल्टेनियसली तुम्हाला हे पण माहित असेल की ह्याच्या रिलेटेड डेटा जे आपलं आयडेंटिफायर आहे, तुमचं व्हेरिएबल आहे, तुमचं काय म्हणतात तुमचं ऍट्रिब्यूट्स आहे, असे डेटा कुठे ना कुठेतरी स्टोअर करावं लागेल ना त्या कंपायलरला. तर त्या कंपायलरला तुम्ही बॉटमच्या आर्किटेक्चरच्या बॉटम साइडला तुम्ही बघत असाल सिम्बॉल टेबल, म्हणजे प्रत्येक फेजेस रिलेटेड टू द सिम्बॉल टेबल. इथं आर्किटेक्चर मध्ये किंवा स्लाइड मध्ये तुम्हाला क्लिअर आयडेंटिफाय होते की प्रत्येक फेज इंटरफेस कुठे करते, सिम्बॉल टेबलला इंटरफेस करते. म्हणजे त्या रिलेटेड जो डेटा आहे हा डेटा कुठं स्टोअर होते, त्या रिलेटेडचा डेटा हा कुठं स्टोअर होते, सिम्बॉल टेबलमध्ये. देन दिस एरर मस्ट बी डिबग. म्हणजे तो एरर्स आहे, त्या एरर्सला त्यानं काय करते, डिबग करते. आफ्टरवर्ड्स द मॉडिफाईड सोर्स प्रोग्राम इज रिकम्पाइल्ड. डिबग केल्यानंतर तो सोर्स प्रोग्राम काय होतो, रिकम्पाइल होते. म्हणजेच आपण कंपायलरला काय देतो, हाय लेवल लँग्वेज
which is the written in the source language, and compiler is nothing but the only translator, and that is called as a system program, which convert the source program into the assembly language and machine language. ओके, आता तुम्ही एक सोर्स प्रोग्राम एखादा फॉर एक्झाम्पल एखादा सी चा प्रोग्राम केला, त्याच्यानंतर एखादा तुम्ही सोर्स प्रोग्राम कंपाइल केला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतंय, पहिले कंपाइल केल्यानंतर एक क्लास फाईल आणि एक EXE फाईल जनरेट होते. ऑब्विसली खरं आहे नाही की ज्यावेळेस एक प्रोग्राम कंपाइल केल्यानंतर आपल्याला एक क्लास फाईल आणि एक EXE फाईल आहे. जी EXE फाईल आहे ती कोणत्या लँग्वेज मध्ये जनरेट होते, ते होते की मशीन लेवल लँग्वेज मध्ये जनरेट होते. नोट दॅट द आउटपुट प्रोग्राम, म्हणजेच आउटपुट प्रोग्राम काय असेल, मशीन लँग्वेज प्रोग्राम इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑब्जेक्ट प्रोग्राम किंवा ऑब्जेक्ट मॉड्यूल म्हणतो त्याला. काय म्हणतो त्याला? ऑब्जेक्ट मॉड्यूल. द कॉमन एक्झाम्पल ऑफ ए कंपायलर कंपायलेशन लँग्वेजेस आर. आता समज कंपायलेशन लँग्वेजेस कोणत्या आहेत, म्हणती आपण सी बघितलं, C++ बघितलं, पास्कल बघितलं, फॉर्टन बघितलं, ऍडा, कोबा, हे जे व्हिज्युअल बेसिक, हे सगळे काय आहेत, कंपायलर प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. देर आर द डिफरंट कंपायलर प्रोग्राम अवेलेबल इन द सॉफ्टवेअर मार्केट, सच ॲज TC कंपायलर आहे, त्याच्यानंतर बोरलँड प्लस कंपायलर आहे, मायक्रोसॉफ्ट C कंपायलर आहे, GCC कंपायलर आहे, जावा कंपायलर आहे. देर इज अ कॉमन मिसकन्सेप्ट that the compiler always directly converted into the high level language into the machine language, but this is always the cases. Many compiler convert code into the assembly language. असे काही कंपायलर आहे की डायरेक्टली हाय लेवल लँग्वेज मध्ये पण कन्वर्ट करतात. मग तसे कोणते? GCC and Turbo C compiler on the other hand will like C and C++ compiler into the assembly language, and the assembler is used to convert that into the appropriate machine language. म्हणजे ह्याच्यावरून काय कन्क्लूड करायचं आपल्याला की ऑलरेडी काही कंपायलर आहे जे की डायरेक्टली त्यांना मशीन लेवल लँग्वेज मध्ये कन्व्हर्जन नाही करत,